फेर जनसुनावणी घ्या, त्याच्यानंतर सेफ्टी मेजर काय कशा पद्धतीने करणार असतील, कामगारांचा काय प्रश्न आहे, गाववाल्यांचे काय प्रश्न आहेत, त्याच्यातच सगळे निश्चित नुसता आपली तुझी भूमिका आता बरोबर आहे का असा असा विषय आम्हाला त्याचबरोबर आणि एक घेऊन टाका ना तिकडे आमच्या समोर तर येऊ देत ना त्यांनी आम्हाला आश्वासन पण पाहिजे का आपण अरे ते आश्वासन घेतात 12 महिने कंपनी बंद तशी आता काय झाले, आता कंपनीचं दुर्घटना झाली, आता बंदच आहे. एक गोष्ट खरी, तुम्हालाही कायमस्वरूपी बंद करायचं, कायमस्वरूपी प्रक्रिया काहीतरी राबवायला लागेल ना, त्यांच्याकडे कायदेशीर करायला लागेल. असा सगळ्या बाजूने एवढी दुर्घटना घडून तरी 250 वर्कर आज कंपनीत होते कामाला. दुर्घटना घडून काढले तर नंतरचा विषय झाला ना, म्हणून काढले ते काढले विषय झाला. सगळे ग्रामस्थ आले, आणि एक तासाने म्हणतायत का आग लागले, पाण्याचे टँकर जाऊ द्या. त्यांना एकच सरकारची विनंती आहे, कंपनी आम्हाला आमच्या गावात बंद आमच्या गावाला गावकऱ्यांचं एकच मत आहे. ही कंपनी आमच्या गावावर नको, काय असेल तो जोर तुम्ही लावा आणि कंपनी बंद करा. आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही. या नारंगीला आपल्या प्रशासनातर्फे साहेब, आता इथं PI साहेब आहेत, पण आपल्या तहसीलमध्ये कोणीतरी पाहिजे, ग्रामस्थ जमा झाले. कालचा जी घटना झाली ना, त्याचं ऑडिट करायला पाहिजे, बाकी गोष्टी करायला कायदेशीर लागणार पाहिजे. काय होईल काही सांगाल का, आले पैसे मागायला लागले, म्हणणार बाबा आम्ही तिथं रस्त्यावर बसतो. असंच केला. मी तेच सांगतोय 100 वेळा. आम्ही तुमच्या बरोबर तिथं कायदेशीर प्रक्रिया बसतो ना इथं, आम्ही पण उपोषण गेट सोडतच ना, आम्ही पण इथं राहतो. त्यांनी होणार काय, पण तुम्हाला जर काय कायदेशीर गेलं नाही तर आपण इथं 2-3 ते मागून कंपनी चालू ठेवतील विषय. मग पहिले त्यांचा कोणत्या तरी निर्णयावरती आपल्याला यायला लागेल त्यांच्या ना. परवानग्या कशा रद्द होतील हे बघितलं पाहिजे ना. असं कसं होईल? म्हणलं तेच आहे, जर पंचनामा झालं नाही आणि जर तिथं त्याच्यात वर देवेंद्र मला मारला आला आणि माझ्या भावजाला म्हणतो साहेब पण होते काल, इथून हेल्मेट काढून ताणत आला होता डायरेक्ट मारायला. तो त्याला दाखवतो, मी पक्के करून चालाय म्हणतो, मी पण पक्के करून चालाय. मग अरे त्यांची आहे ना हिंमतच नाही, अरे त्यांची लायकीच नाही पाहिला मुलात, ते लायकच नाही. सरपंच उपसरपंच त्या पदाचं लायकच नाही. ऐका, या दोन गोष्टी करायला लागतील. पण मार्ग लावायला पाहिजे का, परत जनसुनावणी घ्या, लोक भावनेचा आदर करा, लोकांना जे वाटतं कलेक्टर ऑफिस मार्फत परत याची जनसुनावणी घेतली पाहिजे. आपल्याला कायदेशीर पण जावं लागेल. पंचनामा झाल्याशिवाय तुम्हाला माणसं कामाला घेऊ शकत नाही. 250 माणसं कामाला बनतोय. दुसरा विषय एवढाच आहे, एक बाजूला शेतीचे इंजिनियर काय नाही राबवले, कामगारांना त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, पण त्यांच्या जीविताला पण धोका आहे ना. बरोबर आहे. त्यांनी कामावर कशाबद्दल बोलले माहितीये का, ग्रुपला मेसेज टाकले आहेत का, कंपनीत मिटिंग आहे आपल्या, लवकर तुम्ही इमिजिएटली या. म्हणजे तुम्ही कामगारांना दबाव टाकून तुम्ही कामगारांना सांगता कंपनी चालू ठेवायला का. आता एका बाजूने बोलता येईल इथलं टँकर जात होते तर म्हणते आग चालू आहे, आग विझवायला टँकर नाही, तुम्ही पाणी सोडा, आणि मग 250-300 वर तुम्ही बोलवले कसे. हा एक पॉईंट आहे ना. चालू करणार का, आम्ही चालू केलं म्हणून. हे सगळं आपल्याला आहे ना, आपल्याला फक्त 500 बसले धंदे चालू, बाकी काय नाही चालू. नाही यांच्याकडे केमिकलची परमिशन नाही, कसं यांच्याकडे परमिशन नाही, सेफ्टी भाई 40 टनाची टाकी इथं 40 टनचा उडला ना, ते आजूबाजूचे 4-5 गावांना राहत रे. अरे एक माणूस नाही काल गावात माती पण राहिली नसती, माती गावाला. कोण चिंचणला, कोण तिकडे खोपोलीला, 2 महिन्याची लेकरं घेऊन रानात पळालो आम्ही. अशी अवस्था त्यांना. तरी सरपंच उपसरपंच काय पडले नाही.
उपसरपंच नाही विचारायला, सरपंच गावाच्या अगोदर कुठं इस्त्रीच्या दुकानात असं थोडी असतं. शटर लावून खाली. अरे इस्त्री पण तो काय दुकान पण जाईल रे. गावचे तुम्ही सरपंच प्रतिनिधी गावाने तुम्हाला निवडून दिलाय. हा बोला ना तहसीलदारांना बोलून घेऊ, काय विषय ना आपल्याला. मग यांचा फोन करा. एवढाच विषय. मी त्यांना निवडणूक आयोगाची ड्युटी आहे ना. थांबणार तरी सगळे थांबायचे. मी इथं थांबणार सगळे थांबायचे. नाही, बोलू ना.